पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय हवाई दलातील पायलट अभिनंदन वर्तमान यांना परत आणण्यासाठी भारतानं पाकिस्तानवर दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे। भारतीय पायलटला तात्काळ आणि सुखरूपपणे भारताच्या हवाली करा अशा स्पष्ट शब्दात भारतानं पाकिस्तानला ठणकावलंय। भारतीय हवाई दलाच्या पायलटच्या आक्षेपार्ह व्हिडिओवर भारत सरकारनं आक्षेप घेतलाय। पाकिस्ताननं केलेला हा प्रकार आंतरराष्ट्रीय मानव कायदा आणि जिनिव्हा परिषदेतील करारांचं उल्लंघन असल्याची आठवणही भारतानं पाकिस्तानला करून दिली आहे। पाकिस्तानकडून भारतीय हवाई हद्दीत बेकायदा प्रवेश केल्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानच्या उपउच्चायुक्तांना समन्स बजावलं। यावेळी भारतानं पाकिस्तानकडून भारतीय हवाई सीमांचं उल्लंघन आणि सैन्य तळांवर हल्ले करण्यावर आक्षेप घेतलाय। परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानच्या उपउच्चायुक्तांना चांगलंच खडसावलंय। पुलवामा हल्ल्यात जैश ए मोहम्मद या पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटनेचा सहभाग असल्याच्या पुराव्यांची फाईल भारतानं पाकिस्तानच्या उच्चायुक्तांकडे सोपवली। तसंच पाकिस्ताननं आपल्या हद्दीत असलेल्या दहशतवाद्यांवर तसंच दहशतवादी कारवायांविरोधात तत्काळ कारवाई करावी अशी मागणी देखील भारताकडून करण्यात आली आहे। पुलवामातील हल्ल्याची चौकशी करण्यास आणि दहशतवादासंदर्भात चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत अशी भारतासमोर लोटांगण घालणारी भूमिका पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जाहीर केली आहे। मोठ्या युद्धामध्ये नेहमी गणितं चुकतात असं सांगत खान यांनी पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध तसंच अमेरिकेच्या अफगाणिस्तान आणि व्हिएतनाममधील युद्धांचा देखील दाखला दिलाय। दरम्यान अमेरिकेचे सैनिक पाकिस्तानात घुसून दहशतवादी ओसामा बिन लादेनला ठार करू शकतात तर भारत का करू शकत नाही? आजच्या काळात काहीही शक्य आहे अशा शब्दांमध्ये भाजप नेते अरुण जेटलींनी पाकिस्तानला ठणकावलंय। रात्री पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांची बैठक पार पडली। यावेळी भारताच्या बेपत्ता पायलट संदर्भात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मोदींना माहिती दिली आहे। या बैठकीमध्ये तिन्ही सैन्य दलांना कारवाईसाठी सरकारनं मोकळीक दिली आहे। पाकिस्तानच्या हवाई दलानं भारतीय लष्कराच्या चौक्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। यावेळी भारतीय हवाई दलानं केलेल्या कारवाईत पाकिस्तानचं F-16 लढाऊ विमान पाडण्यात यश आले तर पाकिस्तानचं लढाऊ विमान भारतानं पाडून पाकिस्तानची अब्रू धुळीला मिळवली आहे। जम्मू काश्मीरमधील बडगाम भागात भारताचं MiG-17 हे हेलिकॉप्टर कोसळलं। या दुर्घटनेत 2 वैमानिकांसह 6 जणांचा मृत्यू झालाय। MiG-17 हेलिकॉप्टर दुर्घटनेत स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांचा मृत्यू झालाय तर पायलट निनाद मांडवगणे हे नाशिकचे रहिवासी आहेत। 20 वर्षांपूर्वी कारगिल युद्धावेळी पायलट नचिकेत पाकिस्तानच्या तावडीत सापडले होते, मात्र त्यांची पुन्हा सुटका करण्यात आली। कारगिल युद्धाच्या वेळी पायलट नचिकेत पाकिस्तान सैन्याच्या ताब्यात होते। एकीकडे शांततेसाठी चर्चेस तयार असल्याची भाषा करणाऱ्या पाकिस्ताननं जम्मू काश्मीरच्या पूंछ भागातील कृष्णा घाटी आणि मेंढार सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय। पाकिस्तान दहशतवाद्यांनी भारतीय पोस्टच्या दिशेने गोळीबार केलाय। भारतीय लष्कराकडूनही त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आलंय। भारतीय वायुदलानं केलेल्या एअर स्ट्राईक नंतर देशासह राज्यातही हाय अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे। या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये सुरू असलेलं विधिमंडळाचं अधिवेशन संपवण्याची विनंती पोलिसांनी सरकारला केली आहे। सध्या अधिवेशनाच्या बंदोबस्तात 5000 पोलीस व्यस्त आहेत। दरम्यान आज होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीत विधिमंडळाचं अधिवेशन कधी संपवायचं यावर चर्चा होणार आहे। मुंबईतील हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी अधिवेशन लवकर संपवण्याची मागणी केली आहे। जवानांच्या हौतात्म्याचं भाजप सरकार राजकारण करतंय असा आरोप विरोधकांनी केला। विरोधकांच्या 21 पक्षांची दिल्लीमध्ये बैठक झाली, त्यामध्ये याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आल्याचं राहुल गांधींनी बैठकीनंतर सांगितलंय तर हल्ल्यानंतर बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान भारतीय वायुदलानं केलेल्या एअर स्ट्राईक नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीयांची बैठक न घेणं हे लोकशाहीला धरून नसल्याची टीका विरोधकांनी केली आहे। तर दुसरीकडे भाजपनं विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावलेत। विरोधी पक्षांच्या वक्तव्याचा फायदा पाकिस्तानला होत असून पाकिस्तान विरोधात एकजूट आवश्यक असल्याचं भाजपनं म्हटलंय। बेपत्ता भारतीय हवाई दलाच्या वैमानिकाबद्दल MIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी चिंता व्यक्त केली आहे। पाकिस्ताननं जिनिव्हा कराराचा आदर करून नियमांचं पालन करावं असं सुद्धा ओवैसी म्हणाले। गुजरातमधील भुज इथे समुद्र किनाऱ्यावर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। खबरदारी म्हणून आणि धोका टाळण्यासाठी ही सुरक्षा वाढवण्यात आली आहे। पोलिसांचा ताफा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे।
सुरक्षेच्या कारणास्तव काल देशभरातील काही महत्त्वाची विमानसेवा रद्द करण्यात आली होती, तर काही विमानतळं बंद करण्यात आली होती. पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीरमधील विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमृतसर परिसरातही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमृतसरमध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. बंगळुरूमधील विमानतळांवर कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रसंग घडू नये यासाठी पोलिसांकडून कडक बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. देशाची राजधानी नवी दिल्लीचं विमानतळही हाय अलर्टवर आहे. सुरक्षा वाढवण्यात आली आहे. खबरदारी म्हणून काही काळ विमानसेवाही बंद करण्यात आली होती. तर भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ला केल्यानंतर देशभरात उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण बघायला मिळालं. वाघा बॉर्डरवरही नागरिकांना उत्साहात नाचत या ठिकाणच्या नागरिकांनी आनंद व्यक्त केला. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर वाघा बॉर्डरवर बीटिंग द रिट्रीट सोहळा पार पडला. यावेळी नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह बघायला मिळाला. बीटिंग द रिट्रीट सोहळ्याला मोठ्या संख्येनं नागरिकांनी हजेरी लावली. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर वाघा बॉर्डरवरही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. बीएसएफच्या जवानांची संख्याही आणि शस्त्रबळ वाढवण्यात आलं आहे. तर तिकडे रांचीमध्ये भारतानं पाकिस्तानचा हल्ला परतवून लावल्यानंतर आर्मीच्या जवानांनी हातात झेंडे घेऊन ते फडकवले आणि आनंद साजरा केला. आंध्र प्रदेशातील विजागमध्ये विविध विद्यापीठात शिकणाऱ्या सैन्य दलातील कर्मचाऱ्यांनी भारतानं पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याच्या आनंदात रॅलीचं आयोजन केलं. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं कर्मचारी सहभागी झाले. हैदराबादमध्येही पाकिस्तानवरील हल्ल्याचा आनंद फटाके फोडून साजरा करण्यात आला. मोदींच्या प्रतिमेला दुधानं अभिषेक घालण्यात आला. तर हैदराबाद पोलिसांनी हे सेलिब्रेशन केलं. कोलकात्यामध्ये भारतीय हवाई दलाला सलामी देण्यासाठी एका सोसायटीच्या आवारातील भिंतीवर चित्र काढण्यात आली. यावेळी घोषणा देत आनंद साजरा करण्यात आला. अजमेरमध्ये एका कुटुंबाने आपल्या नवजात मुलाचं नाव मिराज असं ठेवलंय. तर काल भारताने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर या बाळाचा जन्म झाल्यानं या कुटुंबियांना बाळाचं नाव मिराज ठेवण्याचा निर्णय घेतला. अयोध्येत भाजप कार्यकर्त्यांसाठी उरी सिनेमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. तर अजमेरमध्ये आपण पाहतोय नवजात मुलाचा जन्म ज्या दिवशी आपण हवाई स्ट्राईक केला या ठिकाणी वैमानिकांनी जी कारवाई केली पाकिस्तानवरती त्या पार्श्वभूमीवरती या बाळाचं मिराज असं नामकरण करण्यात आलंय. पाकिस्तानमध्ये घुसून भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर यवतमाळमध्ये जल्लोष करण्यात आला. शिवाजी चौकात फटाके फोडून मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला. तसंच ढोल ताशांच्या तालावर नागरिकांनी ठेका धरत आपला आनंद या ठिकाणी साजरा केला. राज्याची आर्थिक राजधानी मुंबई कायमच सॉफ्ट टार्गेट असते. सध्याच्या तणावाच्या आणि हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या सुरक्षेचा आढावा घेतला. मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तर सुरक्षेच्या उपाययोजनांबद्दल माहिती देण्यात आली आहे. सर्व रेल्वे स्टेशनवर हाय अलर्ट जारी करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर दादर रेल्वे पोलिसांनी सफाई कर्मचारी, बूट पॉलिश करणारे कॅन्टीन चालक यांची बैठक घेतली. यावेळी कोणतीही संदिग्ध वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास पोलिसांना कळवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. भारताच्या एअर स्ट्राईक 2 नंतर खबरदारी म्हणून एअरपोर्ट, सार्वजनिक ठिकाणं, समुद्रकिनारे, महत्त्वाची शहरं अलर्टवर ठेवण्यात आली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी पुणे एअरपोर्ट अथॉरिटीची बैठक घेतली. भारत पाकिस्तानमधल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या किनारपट्टीलाही हाय अलर्टवर ठेवण्यात आले. मच्छीमारांनाही सतर्क करण्यात आलं असून समुद्रात कोणतीही संशयास्पद हालचाल अथवा वस्तू आढळल्यास तातडीनं पोलिसांना माहिती देण्याची सूचना पोलिसांनी त्यांना दिली आहे. देशातील सध्याच्या तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यामुळे मंदिरामध्ये 52 ऐवजी 72 सुरक्षा रक्षक नेमण्यात येणार आहेत. मंदिरामध्ये जाणाऱ्या भाविकांची देखील प्रवेशद्वारावरच कडक तपासणी करण्यात येते आहे. पाकिस्तानवरील हल्ल्याचा साताऱ्यातही आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शहीदांच्या वीरपत्नींनी एकत्रित साखर वाटप करत आपला आनंद या ठिकाणी साजरा केला. यावेळी शहीद जवानांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली. भारताच्या एअर स्ट्राईक नंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला थेट इशाराच दिलाय. पाकिस्ताननं दहशतवाद्यांचा बंदोबस्त करावा अशी तंबी अमेरिकेनं पाकिस्तानला दिली आहे. पाकिस्तानची तळी उचलणाऱ्या चीननं पाकिस्तानची बाजू घेणं टाळलंय. चीनच्या वुझेन भागात भारत, चीन, रशिया या 3 देशांच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. यावेळी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी या हल्ल्याची आणि त्यामागच्या कारणांची माहिती चीनला दिली. यावेळी भारत आणि पाकिस्ताननं शांततेनं हा प्रश्न सोडवावा असं मत चीननं मांडलंय.
तर युनायटेड किंगडमचे परराष्ट्र मंत्री मार्क फिल्ड यांनीही भारत आणि पाकिस्तानला या ठिकाणचा तणाव कमी करण्याचं आवाहन केलं आहे. जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरच्या विरोधात आता फ्रान्स सरकारनेही पुढाकार घेतला. फ्रान्स संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडे अझहर विरोधात पुरावे सादर करण्याची शक्यता आहे. फ्रान्स अझहरवर बंदी आणण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. पुलवामा हल्ल्यानंतर देशात राजकीय अस्थिरता निर्माण होऊ नये म्हणून शिवसेनेनं भाजपसोबत पुन्हा युती करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांनी युतीचं लंगडं समर्थन केलंय. मुंबईतल्या मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मी यू-टर्न, सी-टर्न किंवा झेड-टर्न मारला तरीही शिवसैनिकांचा माझ्यावर विश्वास आहे असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या विजयासाठी काम करा असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिवसैनिकांना केलं आहे. जवानांच्या शौर्याचं श्रेय कोणीही घेऊ नका, तसं कोणीही पाकिस्तानवरील हवाई हल्ल्यावर शंका कुशंका घेऊ नका अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपसह विरोधकांवरही टीका केली आहे. तर याचवेळी पाकिस्ताननं पकडलेल्या भारतीय वैमानिकाला मायदेशी परत आणण्यासाठी सरकारनं प्रयत्न करावेत अशी मागणी देखील उद्धव ठाकरेंनी केली आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल विधानसभेत राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी नवीन योजना जाहीर करण्याऐवजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 4.5 वर्षातील कामगिरीचा लेखाजोखा सादर केला. शेतकरी आणि गरिबांचा राज्याच्या तिजोरीवर पहिला आणि शेवटचा हक्क असल्याचं भावनिक वक्तव्य देखील मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात केलं. राज्यातील पदभरती करताना मराठा समाजासाठी जे सामाजिक आणि आर्थिक मागासवर्ग प्रवर्गाअंतर्गत 16% आरक्षण जाहीर करण्यात आलंय त्याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये असं पत्र सामान्य प्रशासन विभागानं राज्याच्या सर्व विभागांना पाठवलं. त्यामुळे मराठा आरक्षणाची कार्यवाही तुर्तास थांबवण्यात आली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाजानं महामोर्चाचं आयोजन केलं आहे. रायगडच्या महाडमधून मुंबईकडे धनगर समाजानं कूच केली. यावेळी सायन पनवेल मार्गावर कळंबोली इथे धनगर कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. दरम्यान रायगड पोलिसांनी धनगर नेते गोपीचंद पडळकर आणि उत्तमराव जानकर यांना ताब्यात घेतलंय. मुंबई आणि ठाण्यातील दुचाकी जळीत कांडाचं लोण आता उल्हासनगरपर्यंत पोहोचलंय. उल्हासनगरमधील भोलानाथ कॉलनीत पार्क करण्यात आलेल्या गाड्या 2 अज्ञातांनी जाळल्याचा प्रकार घडलाय. दुचाकी जाळतानाचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. रिक्षा चालकाच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्याला बेदम मारहाण केल्याची घटना बदलापूरमध्ये घडली. 4 जणांच्या टोळक्यानं रिक्षा चालकाला अशा प्रकारे बेदम मारहाण केले. या हल्ल्यात रिक्षा चालक गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. राज्यामध्ये 2 आणि 3 मार्चला मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. या दिवशी सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नागरिकांकडून नाव नोंदणीसाठी अर्ज स्वीकारणार आहे. अनेक विद्यार्थ्यांना कल्याणमध्ये परीक्षा केंद्र आल्यानं ट्रेनला असणाऱ्या गर्दीमुळे विद्यार्थी पालकांसह दुचाकी तसंच रिक्षाने परीक्षा केंद्र गाठतायत. मात्र अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरमधल्या वाहतूक कोंडीचा फटका 12वीच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सहन करावा लागतोय. भूकंपाच्या धक्क्याने निकोबार हादरले. सकाळी 5:30च्या सुमारास निकोबारमध्ये भूकंप झालाय. तर या भूकंपाची तीव्रता 4.8 रिश्टर स्केल इतकी होती. बातमी क्रीडा विश्वातून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा T20 सामन्यातही भारताला पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियानं भारताचा 7 गडी राखून दारुण पराभव केलाय. तर या विजयासह ऑस्ट्रेलियानं मालिकेत 2-0ची आघाडी घेत मालिका खिशात घातली आहे. कॅलिफोर्नियातल्या व्यवसायांना पुराचा फटका बसलाय. पुरामुळे वाईन इंडस्ट्रीचं मोठं नुकसान झालंय. तर तिथली दुकानं, रेस्टॉरंटमध्ये पाण्याचं साम्राज्य दिसतंय. अभिनेत्री भूमी पेडणेकरला कोणत्याही ज्येष्ठ अभिनेत्रीचा बायोपिक करण्यात रस नसून तिला प्रियांका चोप्रा पडद्यावर साकारायला आवडेल असं तिनं म्हटलंय. प्रियांका चोप्राची करिअरमधील भरारी भूमीला नेहमीच प्रेरणादायी ठरली आहे. तसंच प्रियांका आणि भूमीचा वाढदिवसही एकाच दिवशी आहे. अभिनेत्री करीना कपूर लवकरच मोठ्या पडद्यावर एका पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत बघायला मिळणार आहे. तख्त या करण जोहरच्या चित्रपटात मोठी स्टारकास्ट आहे. करीना कपूर सोबत रणवीर सिंग, आलिया भट्ट, विकी कौशल, भूमी पेडणेकर असे बरेच कलाकार आपल्याला बघायला मिळतील. मी टू या चळवळीला अभिनेत्री तनुश्री दत्तानं भारतात सुरुवात केली. सिनेसृष्टीत स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडल्यानंतर आता याच विषयावर तनुश्री एक लघुपटही करणार आहे, ज्यामध्ये तनुश्री स्वतः अभिनय करताना दिसेल.